मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा, मगच यावं. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, परंतु व्हॉट्सअपवर आपण माहिती टाकण्यापूर्वी बोलणं आवश्यक आहे. नंतर माहिती टाका. बोलणं न करता जे माहिती टाकतील तर मेमरी भरली जाते. या उद्देशाने असे व्हॉट्सअपचे खाते आम्ही डिलीट करून टाकतो. प्रत्यक्ष भेटीत आनंद वेगळा आहे, समाधान वेगळं आहे. प्रत्यक्ष भेटीत तुम्ही आम्हाला ओळखू शकतात, आम्ही तुम्हाला ओळखू शकतो. आणि प्रत्यक्ष भेटीच्या दरम्यान काही साहित्य असलं तुमच्या कुंडलीच्या निवारणासाठी, ते आम्ही विनामूल्य देत असतो. व्हॉट्सअपद्वारे म्हणजे मार्गदर्शन घेतात त्यांना पोस्टामार्फत आम्हाला ते साहित्य देता येत नाही आणि समजून पण सांगता येत नाही. साहित्य घेणं आणि समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. साहित्य कसं, कशासाठी उपयोगात करायचं, कसं त्याचा उपयोग घ्यायचा, वेळ, काळ, दिशा, उपासना याविषयी सविस्तर माहिती आम्ही आपल्याला आमच्या कार्यालयातच देऊ शकतो. इतरत्र देऊनही काही उपयोग होत नाही. मग पुढच्या तुम्ही सारखे विचारणा करतात, हे करू का ते करू का, हे असे नानाविधी प्रश्न येतात आणि तुमचा फोन यावर आम्ही हे मार्गदर्शन करू शकत नाही. कारण की समस्याग्रस्त च्या कार्यात आम्ही मग्न असतो. तुमचा फोन आम्ही उचलू शकत नाही किंवा आम्ही तुम्हाला माहिती पुरवू शकत नाही, हे लक्षात घ्यावं. जशी तुमची समस्या महत्त्वाची, तशी अनेकांची समस्या त्यांना पण महत्त्वाची आहे. तुम्हाला वेळ दिलेला होता, पण तुम्ही समजून न घेतला, हा तुमचा दोष आहे, आमचा नाही. आणि मग इतरांना ते अडकाठी होते. म्हणून आम्ही फोनवर जास्तीत जास्त उपासनेचं कार्य आम्ही समजवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत नाही आणि केला जात नाही. तुम्हाला तो पण समजत नाही. म्हणून शक्यतोवर कार्यालयात येणं महत्त्वाचं आहे, पण येण्यापूर्वी मोबाईल आवश्यक आहे. कारण माझे स्थानिक दौरे असतात, दूरवर दौरे असतात. 30 तारखेपासून तर जवळजवळ 5-7 दिवस बाहेरगावी जाण्याचा दौरा आखणी होत आहे. अजून त्याची निश्चिती नाही, पण निश्चिती असल्यासारखी पण आहे. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असली आणि मी कुठे गेलो नाही तर मात्र कार्यालय उघडं असते. आज बुधवार होता, आज कार्यालय उघडं होतं. आजच्या कार्याचा विषय आपण कुंडली मिलनाचा घेणार आहोत. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. माझं बहुतांश शिक्षण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्याकडून मला प्राप्त झालेलं आहे. ती मला पत्नी आहे, सहचरिणी आहे, सखी आहे, मैत्रीण आहे, परंतु ती गुरुवर्य पण आहे. असो, आपण आता बघणार आहोत ही कुंडली. एक कुंडली बघत असताना ही गुणमिलनाची कुंडली आहे, कागद आहे, परंतु नाव घेऊ जाहीर होऊ नये म्हणून मी हे दाबून घेतो आणि हे तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये 12.5 गुण आहे. आता 12.5 गुण आहे. याच्यामध्ये दोघांची नाडी आद्य आहे,
गणदेव आहे, राक्षस आहे. पण असं असताना या ठिकाणी नकाराची भूमिका गुणमिलनावर आपण घेणार. परंतु हे कुंडली मिलनामध्ये अगदी 100% यश देणारी आहे. संसार सुखाचा होईल, संतती होईल, संसार पूर्ण होईल, घटस्फोट होणार नाही, आजार वगैरे काही नाही, अपघात वगैरे काही नाही. अगदी सुंदर अशा पत्रिका दोघेही आहे आणि कुंडली मिलनामध्ये त्या यशस्वी होतात. त्यांनी ते कुंडली मिलन करून घेतलेलं, अगोदर गुणमिलन केलेलं होतं. आता हे कुंडली मिलनाची बाजू तुम्हाला सांगतो आहोत, ते बघा. याला कुंडली मिलन म्हणतात. या कुंडली मिलन कसं आहे, काय आहे, याची माहिती आम्ही याच्यामध्ये दिलेली असते. हे कुंडली मिलनाची माहिती असत असताना इथून हे कुंडली या भावतर आपण येतो आणि याच्यानंतर मात्र या कुंडलीमध्ये आपण जर बहाल गेले तर आम्ही यांची नावं जाहीर करू शकत नाही, म्हणून हे वाळून घेतलेलं पान आहे. पण हे कुंडली मिलनामध्ये आज आम्ही केलेलं आहे. याला पुष्कळसा वेळ लागतो. आता ही बाजू आपण जर या ठिकाणी घेतली तर ही मुलाची बाजू असते आणि ही मुलीची बाजू असते. या दोघांच्या या जन्मयोगाच्या कुंडल्या असत असताना या कुंडलीमध्ये स्थिती काय आहे याचं हे वर्णन असते. आता याचे वर्णन असताना या ठिकाणी जशी जन्म राशी असते त्याचप्रमाणे गर्भराशी पण इथे काढली जाते. पहा, आपल्याला इथे गर्भराशी दिसत असेल. हे गर्भराशी दिसत असताना या ठिकाणी आपल्याला हे दुसरं पान सर्वसाधारण जरी वाटत असलं तरी फार महत्त्वाचं पान आहे. हे महत्त्वाचं पान आहे. हे आपण पाहू शकता या ठिकाणी. हे मुलाची बाजू आहे, ही मुलीची बाजू आहे. हा मुलाचा आलेख आहे, हे मुलीचा आलेख आहे. आपल्याला शालेय कारभारामध्ये शिकवलं जाते, शाळेच्या वर्गामध्ये आलेख काढणं. तसे हे आलेख प्रत्येक ग्रह किती उंचीचा आहे हे याचं मोजमाप या ठिकाणी केलेलं आहे. हे करताना मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. याच्यानंतर मात्र हे दृष्टियोग आहे. हे दृष्टियोग मुलाचे आहे, हे मुलीचे आहे. 120 दृष्टी एका ग्रहाला असतात. आपल्यावर कोणत्या ग्रहाची कशी दृष्टी असते. तुम्ही म्हणाल दृष्टी म्हणजे काय, तर दृष्टी म्हणजे बघणे. आता बघणे म्हणजे कशाला पाहायला पाहिजे असं तुमच्या मनात विचार आला तर पहा, बघण्याचे अनेक प्रकार पद्धती असतात. आशीर्वादाने बघणे, शुभचिंतनाने बघणे, सरळ मनाने बघणे, चांगल्या मनोवृत्तीने पाहणे, त्याचप्रमाणे वाकड्या मानेने बघणे, खालच्या मानेने बघणे, तिरप्या नजरेने बघणे, कुयोग नजरेने बघणे, बलात्कारी भावाने बघणे, हिंसक नजरेने बघणे, तापट क्रोधी नजरेने बघणे, शाप वाढीने बघणे, असे अनेक प्रकार आपण बघतो. तर आपल्या या कुंडलीमध्ये कोणते आहे बघणे हे बघायला पाहिजे. त्यानंतर या संततीच्या कुंडल्या आहे. तर संततीच्या कुंडल्या या ठिकाणी आपण पाहत असताना संतती ही एक बाजूकडून होत नाही. एक स्त्री आणि एक पुरुष, एक पती आणि एक पत्नी दोघांच्या मिलनातून संतती होत असते. मग या संततीला दोघंही पूरक आहात का? का एखादा कमजोर आहे, पुरुष कमजोर आहे का, स्त्री कमजोर आहे, पती कमजोर आहे का, पत्नी कमजोर आहे का, दोघी साधारण आहे का, दोघी कमजोर आहे का, दोघी प्रफुल्लित आहे, याचं ज्ञान आपल्याला याच्यातून होते. गर्भकुंडल्या वेगळे असतात, गर्भराशी वेगळे असतात, तुमच्या राशी वेगळे असतात. याच्यात काढण्याचा हा प्रयत्न आहे. याच्याने आपल्याला संतती योग आहे की नाही याचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण होते. त्याच्यानंतर ही गोचरीची पत्रिका, जिला आम्ही म्हणतो गोचर. इथे पहा, इथे लिहिलं गोचर. गोचर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे प्रश्न टाकतात, समस्या टाकतात, त्या दिवसाच्या कालमानानुसार तेव्हा काय परिस्थिती, आपल्याला ग्रहाचा काय स्थिती आहे, ग्रहाचा पाठिंबा किती आहे, किती विरोध आहे, 7.5 अढैया आहे, अढैया आहे, कल्याणी आहे, ते बघण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर दोघंही कुंडलीचं मिलन या ठिकाणी केलेलं आहे आपण.
असा योग असत असताना याची पुढची बाजू ही दोन ओळी फार महत्त्वाच्या आहे. मी आता कार्यालयात बसलो असल्या कारणाने मी सुखात आहे. मी मंदिरात जाईल आणि मंदिरात बसेल तेव्हा मी पुण्याच्या जागी बसेल. मी ज्या वेळेला समुद्रकिनारी बसेल तेव्हा थंडाव्यात शीतकालीन याच्यात बसेल. मी एखाद्या उकिरड्याजवळ जात असेल किंवा तिथे बसावं लागलं, थांबावं लागलं तर दुर्गंधी निघेल, सहन करावी लागेल. रस्त्यातून जात असताना मी जात असता रस्ता ओरंडत आहे, मोटरी जात आहे येत आहे, सायकली येत आहे जात आहे, टू व्हीलर येत आहे जात आहे, त्याच्यात सुरक्षितता किती आहे. मी त्या ठिकाणी असुरक्षित राहील. अपघात झाला, थोडासा होईल, मोठा होईल, तंगडं तुटेल, डोकं फुटेल, मरण पण येईल. म्हणजे त्या जागी आपण असुरक्षित असतो. म्हणून आपण कोणत्या जागी आहोत या ठिकाणी. मुलाच्या कुंडलीत मुलीचं स्थान मृत्यू भोगात असलं तर तिचं आयुष्य कमी होईल. मुलाचं स्थान मुलीच्या कुंडलीमध्ये प्रेमयोगामध्ये वगैरे ठिकाणी असलं तर त्या ठिकाणी प्रेमयोग संबंध वाढतील. परंतु ते कुयोगात असलं तर तिसरी कुयोग वाटी आणि बाहेर खाली होण्याची शक्यता राहील. अष्टमस्थानी असलं तर आयुष्य कमी होईल. धनाच्या ठिकाणी असले तर धनप्रिय होईल, धनाचा लाभ होईल. आरोग्याच्या ठिकाणी असले तर आरोग्याची कमजोरता पण येईल. म्हणून या दोन ओळी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर हे कुंडलीची स्थिती, कुंडलीचा वर, इच्छित वर, इच्छित वधू आणि शुभाशुभ या प्रश्नाची दोघांना इथे योग्य अयोग्य या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही परिपूर्ण बाजू आपल्याला घेत असताना ही संपूर्ण बाजू आपल्याला या 2 पानापर्यंत आम्ही घेत असतो. योग्य अयोग्य काय आहे हे बघायला हवं. त्याच्यानंतर आम्ही हे घेतो. शेवटचं पान नाही आहे अजून. वराचं वैयक्तिक भाग्य आणि वधूचं वैयक्तिक भाग्य काय आहे, त्यांचं आयुष्याचं जीवन आयुष्य काय आहे हे बघण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि मग येते शेवटच्या पानावर. शेवटच्या पाण्यावर आमचा निर्णय असतो. निर्णय हा काय करायचा असतो त्याविषयी भाष्य असते. आज अशा अनेक पत्रिका माझ्याकडे आलेल्या आहे. आज जवळजवळ मी या 8 दिवसामध्ये 100 पत्रिका मला सोडवण्यात मला आलेल्या आहेत. मला यात फलित कराव्या लागलेल्या आहेत. असं असताना या कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तुमच्या जे स्थळं येतात ते पसंत असतात. होकार नकार दोघांकडनं असतो. अशांची कुंडली मिलन करून घेणं अत्यंत इष्ट आहे. मिलनामध्ये तुम्हाला कितीही गुण असले, एक नाडी असली, मृत्यू षडाष्टक असलं, काहीही दोष असले तरीही कुंडली मिलन केल्याने आपल्याला यथास्थिती माहिती पडते. आपण अचूक मार्गदर्शनकडे जातो आणि सत्यतेकडे जातो. गुणमिलन हे फक्त तारखेवरून निघत असते. त्याच्यामध्ये कुठलेही ग्रहयोग किंवा कुंडली बघितली जात नाही. आता काही वेळा अनेकदा मंगळाची पत्रिका म्हणून त्यात जे होत असते आणि मृत्यू षडाष्टक म्हटलं की भीती वाटत असते. मला एक तुम्हाला दाखवायचं आहे की मी एक बालपणाची कुंडली केली एका मुलाची आणि तो आज माझ्याकडे आलेला आहे. तर लहानपणी मी त्याच्या कुंडलीमध्ये दीर्घायुष्य लिहिलेले आहे. दीर्घायुष्य लिहिलेलं असताना संतती बरोबर होईल, विवाह लवकर होईल असं लिहिलेलं असताना प्रेमयोगाचे संबंध आहे, संभावना आहे असं मी बालपणाच्या कुंडलीमध्ये लिहिलेलं असताना ही व्यक्ती माझ्याकडे आली किंवा इतर ज्योतिषांकडे गेली आणि त्या गुणमिलनामध्ये त्यांनी बघितलं तर मृत्यू षडाष्टक येतो. आता मृत्यू षडाष्टक, मृत्यू म्हटलं की लोक घाबरतात आणि मग नकार देतात.
मला एक तुम्हाला विचारायचं आहे की मी ज्या वेळेला पहिल्या दिवशीची पत्रिका केली त्याच्यात मी जन्म आयुष्य भरपूर आहे असं लिहिलं, आयुष्यभर आहे असं लिहिलं. मग कुंडली मिलनामध्ये नव्हे तर गुणमिलनामध्ये पुजारी किंवा मी सांगतो मृत्यू षडाष्टक आहे, तर ते खरं आहे का? जन्माच्या वेळचं लिहिलेलं भाष्य खरं आहे का? का विवाहाच्या वेळेला मी भाष्य करतो ते खरं आहे का? असा विचार आपण करायला पाहिजे, पण तसा विचार कोणीही करत नाही. माझा अगदी आकांताने मी तुमच्या हितासाठी मी वारंवार सांगतो की तुम्ही लाखो रुपये खर्च करतात विवाहासाठी, नाही त्याच्यासाठी डीजेसाठी, कपड्या रस्त्यासाठी, भोजनावळीसाठी, मांडवासाठी, ट्रेनसाठी, गाड्यासाठी, वाहनांसाठी, आणि कुंडली मिलन मात्र करत नाही. गुणमिलनानुसार तुम्ही विवाह करता आणि गुणमिलनानुसार विवाह हा टिकेल की नाही, संतती होईल की नाही, अल्पायुषी आहे, आयुष्यमान आहे की नाही, एखादा रोग आहे, एड्स आहे, पांढरकोड आहे, कुष्ठरोग आहे, कॅन्सर आहे, त्वचा रोग आहे, पुढे काय होणार आहे, डॉक्टर पुढे काय होणार आहे हे कोणत्या व्यक्तीच्या बाबत सांगू शकत नाही. ज्योतिषशास्त्र मात्र सांगू शकते की जीवन आयुष्यात काय काय घडणार आहे, रोगाच्या बाबतीतली स्थिती. म्हणूनच विज्ञानाच्या पुढे आणि विज्ञानाचा अगोदर हे ज्योतिषशास्त्र आहे. कोणी त्याला काहीही म्हणो, पण मला ज्योतिषशास्त्र मान्य आहे, मी उघडपणे व्यक्त करतो. मी ज्योतिषशास्त्राप्रमाणे आमच्या पती पत्नीमध्ये माझी पत्रिका मंगळाची जाळून मारेन पत्नीला असं भाष्य, आणि संतती होणार नाही, एक नाडी, एक चरण, एक राशी, एक नामकरण, विवाह होत नाही म्हणून पुजाऱ्यांनी सांगितलं. आणि आमचा कुंडली मिलनामध्ये 125% कुंडली मिलन झालं आणि आमचा संसार एवढा सुखाचा झाला की लक्ष्मीचा नाही, पार्वतीचा नाही, सीतेचा नाही, या तिघांनाही दुःख भोगावं लागलेलं आहे. एकही शब्द माझा खाली न पडू देणारी माझी पत्नी, आमचं मतैक्य कधी वाद नाही, सदैव संवाद, हसत खेळतो वागणं आमचं दोघांचं. एकही क्षण आम्ही विभक्त झालेलो नाही. संडास बाथरूममध्ये फक्त दारं लागायची. खानावळीत गेलो तर 2 ताटाचे पैसे घ्या, पण 1 ताट वडा, 1 पाण्याचा ग्लास, 1 चहाचा कप आम्हाला हवा. हा चष्मा, हा त्यांचा चष्मा, हे आमची नजर पण एक होती. हा आजचा शर्ट हा शेवटी तिचा घातलेला होता. आमचा संसार 51 वर्ष झाला. 1972ला आमचा 2 जून 1972ला आमचा विवाह झाला. 51 वर्ष अजूनही आमचा संसार चालला असता, पण विज्ञानाने, मेडिकल शास्त्राने तिचा प्राण घेतला गेला. हे दुःख आहे. आत्ताच व्हिडिओ एक आला सिझरचा विषय, तो जारी झालेला आहे की 99% सिझर करणारे लोक आणि पाश्चिमात्यात फक्त 10% सिझर होता, 90% सुलभ होतात. पाश्चात्य देशामध्ये स्त्रीच्या डिलिव्हरीला पतीला येऊ दिलं जाते, वडिलांना येऊ दिले जाते ऑपरेशन थिएटरमध्ये. तिथे काय करतात काय नाही हे ते स्वतः डोळ्यांनी बघतात. आणि आपल्याकडे अंधेर नगरी चौपट राजासारखी परिस्थिती डिलिव्हरीच्या बाबतीत होते. घाबरण्याचे प्रकार होतात, लाखो रुपये उकळले जातात. माझी पत्नींनी स्वतः, ती मोठी असल्याकारणाने तिच्या बहिणीचे डिलिव्हरी, त्यांच्या सर्व डिलिव्हरी तिने केला. एक ज्वारीचा धांडा असतो, ते पेरखंड असते, त्याच्यातून एक चिवटी निघते, त्याला आपण त्याची वरची साल म्हणूया, तिच्याने ती नाळ कापत होती घरच्या घरी. माझे वडील वैद्य होते, रजिस्टर वैद्य होते, त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही. आज प्रत्येक दवाखान्यामध्ये तुम्ही पहा, ICUमध्ये किती मृत्यू होतात, क्रिटिकलमध्ये किती मृत्यू होतात. हा मृत्यूचं चक्र आपल्याला भेदायचं असेल तर आपल्याला कुंडली मिलनातूनच, आपल्याला यातून आपल्याला कळते
कारण की दाम्पत्य जीवन आलं की मग तुम्हाला संततीच्या योगावेळेला डिलिव्हरीची वेळ येणारच आहे. म्हणून माझा हा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. कारण ज्योतिषशास्त्र वेगळं, मेडिकल शास्त्र वेगळं असं नाही. ज्योतिषशास्त्रात मेडिकल शास्त्रसुद्धा आहे. मी नवदाम्पत्यांना सांगू इच्छितो की जर आपल्याला सिझरचा सल्ला दिला असेल तर अगोदर 2-3 डॉक्टरांना दाखवा, सरकारी दवाखान्यात जाऊन दाखवा. सरकारने अगदी बंधन टाकलं पाहिजे की डिलिव्हरीच्या वेळेला पती सासू सासरे उपस्थित राहण्याची परवानगी शिवाय ही दिली जावी आणि यांच्याशिवाय डिलिव्हरी करू नये असं बंधन असावं. पाश्चात्य देशामध्ये उघड पाण्यामध्ये डिलिव्हरी केली जाते. आपण बघतो अमेरिकेच्या देशामध्ये पहा, जापानमध्ये पहा, विदेशात पहा, पाण्याच्या टबमध्ये मातेला झोपवलं जातं आणि त्याच्यातून डिलिव्हरी केली जाते. आपण याच्याविषयी सत्यता पडताळून पाहू शकतात. आणि तिथे पती हजर येतो, आई वडील हजर राहतात, सासू सासरेसुद्धा हजर राहतात. आणि आपल्याकडे मात्र ऑपरेशन थिएटरचे दारं बंद करून काय होते कोणा असं ठाऊक. सिझरचा सल्ला बहुतेक आपलं शरीर रचना अशी आहे, तुम्ही जर आपण जंगलामध्ये गेले, आपण ग्रामीण विभागात गेले, आदिवासी याच्यामध्ये गेले तर त्यांची डिलिव्हरी घरच्या घरी होते. आणि घरच्या घरी झालेल्या डिलिव्हरी रावेर गावात म्हटलं तर या ठिकाणी 2 मुस्लिम महिला दाईन होता म्हणत. पूर्ण गाव त्यांच्या हातचं असं मी म्हणेल. उभं आडवं काही झालेलं तर मूल ते हाताने बरोबर सरकत होते. एकही सिझर झालेलं नाही त्या काळात. आणि तेही दाईन दोघंही आमच्या वडिलांकडे यायच्या, गप्पा गोष्टी मित्रमैत्रिणीसारखे. आणि तेही दांड्याच्या चिवटीच्या याच्याने नाळ कापत होत्या. एकही मृत्यू त्या दाईंच्या हातून झालेला नाही. 5, 25, 10, 12 रुपये किंवा एखादं किलो धान्य घेतलं की झालं. लुटमार नव्हती. म्हणून कुंडलीत सुद्धा आपल्याला कळते. यावल साखळीमध्ये शिरसाळे नावाचे गृहस्थ आहे, त्यांना असाच सिझेरियनचा सल्ला त्यांच्या मुलीच्या बाबतीत दिला होता. पण मी कुंडलीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर नॉर्मल डिलिव्हरी होती. मंगळ दोषकारक नव्हता. मंगळाची दृष्टी आपल्या संतती स्थानावर नव्हती. चांडाळ योग नव्हता. कुंडली साफ होती. गुरु मजबूत होता, शुक्र मजबूत होता. त्या कारणाने नॉर्मल डिलिव्हरी होईल मी असं सांगितलं आणि ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. आज तिला 2 मुली झाल्या. त्या मुलींचं लग्न पण झालं, शुभमंगल सावधान पण झालेलं आहे. मग याचा शोधसुद्धा आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून घेतो. पण डॉक्टरी विद्यातून घ्यायचा असला तर आपण इतरत्र दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुंडली मिलनातून आपल्याला याच्यासाठी वळावं लागतं की कुंडली मिलन हे गुणमिलनात नाही कळत, लक्षात घ्या. काही वेळेला एक नाडी गुण असतात, तुम्ही करत नाही. मृत्यू षडाष्टकाला तुम्ही घाबरतात. मंगळाची पत्रिका असली की दोषकारक मानून तुम्ही ती दूर सारतात. परंतु कुठलंही असो, मंगळ हा कुंडलीमध्ये सर्वांच्याच असेल. देवांची कुंडली काढली तरी त्याच्यात मंगळ येईल. कोणी सांगते की मुलींना 7.5 नसते, स्त्रीला 7.5 नसते, 10 वर्षापर्यंत मुलांना 7.5 नसते. पहिल्या दिवशी पण आपण कुंडली तयार केली तर त्याच्यात शनी लिहावाच लागेल, मंगळ लिहावाच लागेल, त्यांचं अस्तित्व असेलच. ज्या वेळेला ऊन पडलं आहे तर काही 10 वर्षाला तापणार नाही किंवा स्त्रियांना ते थंडावा देणार नाही. पावसात आहे तर पाऊस सगळ्यांना लागेल तर सगळेजण सारखे भिजणार. त्यांना काही स्त्रिया भिजणार नाही किंवा लहान मुले भिजणार नाही, ओलीचिंब होणार नाही असं नाही. हे तर काहीतरी सांगणं आहे जे न पटणार आहे. जनावरांच्या सुद्धा कुंडल्या पुष्कळशे लोक आमच्याकडे काढून घेतात आणि त्याप्रमाणे त्यांची चारा पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करतात. असं असताना मी तुम्हाला अजूनही सांगू इच्छितो की आपल्याला वरवधू संसार करायचा आहे, सुखाचा संसार करायचा आहे, पूर्ण संसार करायचा आहे, अपत्य प्राप्ती करायची आहे. याच्यासाठी कुंडली मिलनाशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. पण यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते.
कारण कुंडली मिलनामध्ये आपल्याला प्रत्येक भावाचं निरीक्षण करायला लागते, प्रत्येक ग्रहाचं निरीक्षण आणि फलित पण येते आणि मग निर्णय येतो. काही थोडंसं काही नकाराची भूमिका थोडी काही 10-5% 20% असली तर त्याच्यातून आपल्याला उपासना आराधनाच्या माध्यमातून आपल्याला शुभ मंगल सावधान सुद्धा करता येत असते. उपासना आराधना ह्या असतातच. काहींचा विचार असता की तुम्ही आम्हाला उपाय सांगणार का. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही डॉक्टरकडे गेले की तुम्हाला औषधी तो लिहूनच देतो. मग ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही आले की आमच्याकडे औषधी नाही, टॅबलेट नाही, इंजेक्शन नाही, चिरफाड नाही, सीझर नाही. आमच्याकडे हात जोडायचे, उपासना करायचा, तेला तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचे, 2 शब्द मंत्राचे म्हणायचे. घरच्या घरी उपासनासुद्धा फलित होत असतात. तुम्हाला कुठेही तीर्थयात्रा जायचं नाही, घराच्या बाहेर मंदिरात जाण्याची, घरातले तुमच्या घरात मंदिर पण देवघर पण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या घरात माता पिता असले म्हणजे सगळं चारीधाम आहे, 33 कोटी देवता आहे. सुनेच्या बाबतीत सासू सासऱ्यांच्या जवळ सूनबाई राहत असेल तर सासू सासरे हेच दैवत खरे आहे, कारण तुम्ही त्यांच्या घरात राहतात हे लक्षात घ्या. आणि हे जो मान्य करेल त्यांचा संसार सुखाचा होईल, नाही तर कर्मगतीचा हिशोब हा होणारच आहे प्रत्येकाचा, माझा सुद्धा होईल. आम्ही ज्योतिषी आहे म्हणून आम्हाला कर्मगतीतून सूट मिळेल असं नाही. भोग हा भोग सर्वांना असतो, देवादिकांना सुद्धा भोग भोगावा लागलेला आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आई वडिलांना कधीही कटघरात ठेवता येत नाही, बोलवता येत नाही. आई वडिलांना कधीही प्रश्न विचारायचे नसतात. आई वडिलांना खुलासा मागणारा नरकात जात असतो. आई वडील सासू सासरे हे दैवत असतात. पूर्वी आई वडिलांचे चरणामृत म्हणजे पाय धुवून पिणारे लोकही असतात होते. साष्टांग नमस्कार केल्याशिवाय आई वडिलांना दुसरा नमस्कार करायचा नाही. तुम्ही देवी देवतांना नमस्कार नाही केला तरी चालेल. मी तर म्हणतो, तुम्हाला सांगितलंच आहे अगोदर, तुमच्या घरामध्ये देवघर नसलं तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा शुश्रूषा ही झालीच पाहिजे. म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल, अपत्य प्राप्ती होईल, अपत्यांदाच पण त्यांचा सुखाचा होईल आणि तुमचं घराणं वाढीस लागेल. आणि याच्या विपरीत जर चालण्याचं असेल तर माता पिता किंवा सासू सासरे काही करत नाही. ते काही शाप देतात किंवा काही देतात. शाप देण्याचं ताकद किंवा काही त्यांच्याप्रमाणे होणार आहे असं पण नाही. एखाद्या सासू सासऱ्याने एखाद्या आईवडिलांनी काही म्हटलं किंवा काही म्हटलं तर काही मनुष्य मरत नाही. पण कर्मगती जे लिहिली जाते त्याच्यानुसार मात्र ते घडतच असते. जसं पेराल तसंच तुम्हाला कापावं लागणार आहे, जसं तुम्ही दाखवाल तसंच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कर्मगतीचा हिशोब हा कर्मगतीच्या देवी देवतांच्याच हातात असतो, एवढं नक्की आहे. कुंडली मिलनाबद्दल आपण पुनश्च येऊया. कुंडली मिलन करत असताना कुंडलीतल्या 12 भाव स्थानात 12 ग्रह, कुंडलीचे 12 भावस्थानाचे स्वामी आणि एकमेकाचे आदान प्रदान, कुंडलीचे ग्रहयोग, प्रत्यार्पण योग, दृष्टियोग, पंचमयोग, नवपंचम योग, अन्यन्य योग, असे अनेक तऱ्हेचे हजारो योग असतात ग्रहगोलाच्या सान्निध्यात. त्यात आपल्याला यात कुंडली मिलनामध्ये तयार करून घ्यावे लागते, बघावे लागतात. याला मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते असं आमचं सांगणं असते. आपलं तुम्हाला पटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. आमचं काही आग्रह नाही, माझा मुळीच आग्रह नाही. मार्गदर्शन करणं माझं काम आहे. आपल्याला स्वीकारणं आपलं उद्दिष्ट काय आहे ते आपण बघावं. 2 कान दिलेले आहे, पटलं तर मेंदूत घालायचं, नाही तर सरळ सोडून द्यायचा. मी कोणाचाही राग लोभ करत नाही. राग लोभ करण्याचा माझा स्वभाव पण नाही. सर्वांच्या कल्याणासाठी माझी पत्नीचे अखेरचे शब्द होते की माझं कार्य सुरू ठेवा, म्हणून मी सुरू ठेवलेलं आहे. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. आपण तुला राशीचं 2026 मेष, वृषभ, मिथुन,
कर्क, सिंह, कन्या आणि तुला राशीपावतर आलेलो आहे. पुढच्या भागामध्ये आपण वृश्चिक राशीचं 2026चं वार्षिक भविष्य घेऊया. भविष्य ऐकणाऱ्यांनी आणि भविष्य जे आहे ते अनुभव त्यांनी घ्यायचा आणि मला लिखित स्वरूपात कळवायचं, म्हणजे मला 2027ला आपल्या मार्गदर्शनाचा निश्चित उपयोग होईल. आपण माझे गुरु आहात. आपण मला सदिच्छा देतात, शुभेच्छा देतात. त्याचमुळे माझा जीवन प्रवाह सुरू आहे. नाहीतर जगण्याचं हौस मौज माझी गेलेली आहे. जगण्यात माझी इच्छा नाही, परंतु मी एकाच प्रेरणेने जगत आहे, माझ्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी. असा योग असत असताना प्रत्यक्ष भेटीचा योग हा सुयोग असतो. काही यंत्रसामुग्री आम्ही विनामूल्य देत असतो. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं माझं सांगणं आहे. वृश्चिक राशी, धनुराशी, मकर राशी आणि कुंभ राशी आणि मीन राशी ह्या राशी राहिलेल्या आहेत. त्या पुढच्या भागात आपण घेणार आहोत. माझे व्हिडिओ मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर ते जरूर शेअर करा, असंच मी म्हणेन. आपल्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहे. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यप्रद, धनप्रद, लक्ष्मीप्रद, आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण होण्याचे योग आपल्याला लाभावे असा माझा संपूर्ण तन मन धनाने आशीर्वाद तुम्हाला आहे. माझी पत्नीचं हे कार्य असल्याकारणाने तिला पण आनंद होत आहे आणि म्हणून स्वर्गातून ती पण तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे, देतच आहे. असो, मी विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा पिनकोड नंबर, 9850015558 व्हॉट्सॲप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे. मी स्वतः मार्गदर्शन करतो. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. ब्रह्मांड कार्यालयाची दुसरी कुठलीही शाखा नाही. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असले, पण मी जर हजर असलो तो कार्यालय ओपन असते, उघडलं जाते आणि माझे दौरे अधिक असतात. त्यावेळेला आपण केव्हाही मोबाईल करून यावं. व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मोबाईल आवश्यक आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया.